काल जरी विश्रांतीचा असला तरी बघा हे छानपैकी भेटलाय तुम्हाला काय सर पालखीची वाट बघतो 12 लाइटिंग अरे आज लय लाईट आहे भाई झाकलेला आहे आणि त्याच्या बरोबर एक अशी संध्याकाळ की जी तुमच्या मनामध्ये आनंद घेऊन येईल. गावाकडच्या संध्याकाळचं एक वैशिष्ट्यच आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पालखीची संध्याकाळ जी आहे ना तर ती फार मोठी अशी म्हणजे त्याच्यामध्ये विशेषता आहे. ती म्हणजे काय आहे की आता बघा थोड्याच वेळात पालखी निघेल. आपल्या देवळामध्ये पारंपरिक नृत्य म्हणजे पारंपरिक गाण्यावर नृत्य होतं. DJ वगैरे बँजो वगैरे आता आहेतच, परंतु जे आपलं म्हणजे ढोलावर किंवा आपले जे पखवाज वगैरे असतात त्याच्यावर देखील मंडळी नाचत असतात आणि तोंडाने गाणी घेत असतात. तर ते आपल्याला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील आणि सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले सर्वप्रथम भरपूर स्वागत आहे. सर्वांचे आपल्या श्री बैरदेव पालखी सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालखीचा आपला दुसरा पार्ट आता आपला सुरू होत आहे, तेव्हा कंटिन्यू राहूया.
इकडे बघ. यावर चष्मा भारी भारी. चष्मा चष्मा अजून हाईत काय? तुम्ही काय लाईटी बिटी? काय नाही लाईटी.
माहिती आहे. या देवा त्याला असा उचलतात. माझा खास माणूस आहे तो. जय तर आता कसं आहे बघा, माझी पण फीत कापलेली आहे. जरा भंडाऱ्यामध्ये मी देखील माखलेलो आहे. मुळात म्हणजे काय की सौंदर्य काय असतं तर हे सौंदर्य असतं, कारण हे सौंदर्य मिळायला भाग्य लागतं. स्वर्गातल्या देवांना सुद्धा हे सौंदर्य मिळत नाही आहे. आता आपण श्री भैरदेवाची पालखी मिरवणूक आहे, भैरदेवा संघ. आता आपण अखंड गाव फिरणार आहोत, तर ही फार मोठी अशी मजा आहे. तेव्हा कंटिन्यू राहा, आपला हा व्हिडिओ पहा आणि आपल्या गावची संस्कृती आहे ती अखंड जगावर पोहोचण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. जय भैरदेव. चला, प्रत्येक वेळी आपला अँगल वेगळा असतो. आता देखील यावेळी अँगल वेगवेगळे अँगल आहेत. अरे वा, अरे वा, अरे पिरकून वर्षी पाहुणे आले बघा असतात. काय असं लाजाचं नसते, आपल्या घरचा चॅनल आहे. आता इथे पुरेसा प्रकाश आहे आणि छान आहे, पण कसं की माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे. ना तर प्रत्येक जण काय बोलतो की मी एवढी मेकअप भारी केलेली आहे आणि परंतु काही नाही. पायापत्र घेतलेले आहे हो. चला बघा, पाया पडतात किती संस्कारी मुली आहेत रे. वा वा वा, मस्त वाटलं. चला बघा, आता पुढच्या वर्षी पालखीला जोड्याने येवायचा हो. पुढच्या वर्षी पालखीला जोड्याने येवायचा. हे बघा आताच जोड्याने. अरे वा, ऍडव्हान्स मध्ये मस्त ऍडव्हान्स मध्ये ना. चला आता आपण छोट्याशा गलीमधून चाललो. बघूया गली गली में फिरता है. अरे काय म्हणता तुम्ही? का म्हणजे कोण मंडळी येणार नाही, यावे आणि मजा करून जाऊया. ओके ओके, असं आहे का? हा नाही, बरोबर आहे. सगळे येतात ना आता तालागालातून. मग मस्त, पनवेलून येतात, सर्व येतात. ओके ओके. तुम्ही कुठे आलात? आम्ही गेलावण्यावरून आहे. असं आहे का? ओके ओके, हायस्कूलवरच्या आले. अरे वा, म्हणजे आपल्या सीमेमधले आहेत. जाऊया. बघू शकतो आता बघा, आशीर्वादनी भगवा झेंडा घेतलेला आहे. वा 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 वा, त्याला एकदा रायगडवर मी झेंडा घेताना पाहिला होता. आता इथे पण तो झेंडा घेतोय. चला, छान पैकी आता इथे प्रकाश योजना देखील चांगली आहे. मस्त, हे अशीच प्रकाश योजना आपले याला ठेवत जा रे. अरे वा वा, भाचीसाई इकडे या. असा कसा? हा मग या ठिकाणी आपण नेहमी प्रभातवीर पाहिले. आता या ठिकाणी आपण आपला पालखी सोहळा बघतो. आशीर्वादच्या हातामध्ये भगवा आहे. खरोखर आता आपला भगवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं शौर्याचं प्रतीक, मराठा साम्राज्याचं. जय मला. अरे बघूया काय कुठे काजू आहे तर. एक काजू कुठे, काजू. गुरुवर्य आम्हाला पण. वा वा, बघा काजू आहेत, काजू. धन्यवाद हो काजू दिल्याबद्दल.
ट्रॅफिक पोलीस कुठेही जाऊ नका. अजून आपला चौथा भाग येतोय. कसं होतं की बैलदेव पालखी सोहळ्याची सिरीज तशी आहे, कारण आनंद फार मोठा आहे, त्याच्यामुळे पाठ देखील आपल्याला 4 बनावं लागतं. जय बैलदेव.